अक्कलकोट रोडचं जनरल कोचचं तिकीट आहे. गाडी ज्या गाडीने असा प्रवास होणार आहे बँगलोर उद्यान एक्सप्रेस. पाण्याची बॉटल 14 रुपये. सीट भेटली मला. तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो, कर्जतचे वडापाव. आता बघा तुम्हाला गर्दी दाखवतो. हे आहे जर्नलचं टॉयलेट. आतापर्यंत मी फक्त इकडे खर्च केलेत माझे 160 रुपये. इकडे सगळीकडे चिमण्याचा चुचूवाट सुटलाय. अशा पद्धतीने भेट भेटेल. गादी हॉल म्हणतात त्याला. ज्यावेळेस तुम्ही मुंबईवरून याल ना, बोलले तुम्हाला बघा इथून बंद केलंय. हे आता बनवलंय, पूर्वी नव्हतं. आहे स्वामींची पालखी. ग्लास वाटी घेतली आहे. हे आहे अन्न क्षेत्राचा प्रसाद. नमस्कार मंडळी, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. मंडळी, भरपूर दिवसापासून मला भरपूर जणांचे मेसेज होते की दादा मराठीमध्ये एक व्हिडिओ बनवा, मराठीमध्ये अक्कलकोटचा व्लॉग बनवा. तर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे अक्कलकोटचा व्लॉग, तो पण आपल्या पूर्ण मराठीमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशनसह. तर उद्या आहे स्वामी प्रकट दिन 20 मार्च आणि आज आहे 19 मार्च. तर मी चाललो आहे अक्कलकोटला बाय ट्रेन. आणि मला ट्रेनचे तिकीट भेटले नाही कारण मला अचानक प्लॅन झाला तिकडे जायचं. मला दर्शनाचं खूप मन होतं. सो मी जाणार आहे जर्नल कोचने. त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. किती कमी बजेटमध्ये फक्त 200 रुपयामध्ये तुम्ही कसे अक्कलकोटला पोहोचू शकता. आजचा जो प्रवास होणार आहे, आपला ट्रेन नंबर आहे 11,301 11301 उद्यान एक्सप्रेस. या ट्रेनचा प्रवास होणार आहे. ही ट्रेन दररोज चालते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही ट्रेन दररोज सकाळी 8:10 निघते. त्यानंतर दादरहून डायरेक्ट कल्याण. ह्या गाडीचा ठाणे स्टॉप नाही आहे. सो कल्याणला येण्याचा टाईम आहे 9:15. आज गाडी काय 50 मिनटं लेट आहे. सो निघतो उल्हास स्टेशनला. उल्हास स्टेशनहून जातो कल्याणला. बाकीची इन्फॉर्मेशन तिकडे कलेक्ट करूया. जनरल क्लासचं तिकीट कितीला असेल, काय असेल, आणि आपल्या सर्वांना संपूर्ण दर्शन घडवतो, ते पण आपल्या मराठीमध्ये. मला पण पाहायचं की आपले मराठी बांधव किती आपल्या व्हिडिओला प्रेम देतात आणि किती सपोर्ट करतात. श्री स्वामी समर्थ. भेटतो स्टेशनवर. आलो मी माझ्या उल्हासनगरच्या रेल्वे स्टेशनवरती आणि इकडून सर्वात आधी जर्नलचं तिकीट घेऊया. आणि हे आमचं उल्हासनगरचं रेल्वे स्टेशन. सो रिनिवेट सगळीकडे रिनिवेशनचं कामच चालू आहे. सो फटाफट तिकीट घेतो आणि तुम्हाला सांगतो किती रुपयाची तिकीट आहे. 9:10 लागली आहे CSMT. फटाफट. सो झालं काउंटर खाली येत राहा करून. हे कल्याणपासून ते अक्कलकोट रोडचं जनरल कोचचं तिकीट आहे 160 रुपये. ओके, आय थिंक ट्रेन येईल आता. सो भेटतो फटाफट कल्याण स्टेशनवरती. वाट बघूया. 9:13 झालेत. गाडी लेट आहे तशी, म्हणून उशिरा निघालो आहे. सो गाडी भेटली पाहिजे, काही पण करून. भेटतो कल्याणवरती. लोकल आली आहे आणि आज पाडवा असल्यामुळे गर्दी नॉर्मल कमी आहे. सुट्टीवर असेल भरपूर जण. सो चला भेटूया. श्री स्वामी समर्थ. हो, आलो आहे कल्याण स्टेशनला आणि आज सर्व खाली आहे कारण आज पाडवा आहे. तो नवनवीन आणि हिंदू वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया 4वरती. आणि या लोकलने आलो होतो मी आणि 4वरती भेटतो तुम्हा सर्वांना. गाडी ज्या गाडीने असा प्रवास होणार आहे 11,301 बँगलोर उद्यान एक्सप्रेस. आज रिशेड्यूल केली आहे गाडी. 9:44 येईल कल्याण स्टेशनला. अजून आलेली नाही आहे. आता वाजलेत 9:26. ॲक्च्युली या गाडीचा टाईम आहे कल्याणला यायचा सकाळी 9:02 आणि 9:05 ही ट्रेन निघते. सो मी जातो 4 आणि 5वरती. ह्या ट्रेननी जर प्रवास करतात, या गाडीमध्ये तुम्हाला स्लीपर क्लासचे कोच, 3rd इकॉनॉमी कोच, 3rd AC कोच, 2nd AC कोच आणि 1st AC कोच सर्व कोच मिळतात. तर सर्वांचे मी काय तिकीट आहे स्क्रीनला. सो तुम्ही करू शकता. जर्नलमध्ये तुम्हाला टोटल 4 जर्नल कोच मिळतील, 2 पुढे 2 मागे. त्यामुळे मी जाईल पुढे आणि मागे पण गेलो असतो, पण मला पुढे नंतर व्हिडिओ काढायचे आहे त्याच्यासाठी. आणि संपूर्ण कल्याणचं स्टेशन 4 आणि 5वरती ही गाडी येते. सो जाऊया खाली आणि करूया प्रवासाला सुरू. गर्दी बघा. हे आहे आमचं कल्याणचं मेन जंक्शन. नेहमी प्रवास इथून होतो, कधी मुंबईवरून होतो. जेवढे पण आपल्या मुंबईमध्ये मेन स्टेशन आहे सर्वांवरती प्रवास झाला आहे माझा. पण मेन कधी जवळच्या स्टेशनवरती प्रवास करायला एवढी मजा येते. तो टाईम दिला होता ट्रेनचा, तो देखील रॉंग आहे. अजून गाडी 1 ते 1.5 तास लेट आहे. जी गाडी 9:05 येणार होती, ती गाडी साधारणतः येईल कदाचित 10:30-11 वाजता येईल वाटतं, असं वाटते मला. सो वेट करा इकडेच बसल्या काय करू शकतो आता. कधी लवकर आलं तरी उशीर. आणि ही एकच गाडी अक्कलकोटला जायला. नाहीतर मग तुम्हाला दुसरी गाडी जी आहे ती डायरेक्ट संध्याकाळी आहे. चेन्नई सुपरफास्ट मेल. आणि या 2च गाड्या रन करतात ज्या अक्कलकोटला थांबतात. नाहीतर तुम्हाला सोलापूरला जावं लागते. मग सोलापूरवरून मग बसने किंवा वाय ट्रेनने जाऊ शकता पॅसेंजरला. आता कोयना एक्सप्रेस ट्रेन नंबर 11029 तुमच्या गावाला जाते सोलापूरला. जनरल क्लासमध्ये ट्रॅव्हल करायचा मजाच वेगळा असतो. आता बघू आपल्या गाडीमध्ये किती गर्दी आल्यावर. हा आपला कल्याणचा कॅन्टीन आहे. इकडे लिहिले बघा, पाण्याची बॉटल 14 रुपये आणि चहा 5 रुपये.
हे ऑफिशियली रेट असतात. ज्यावेळेस तुम्ही काही घेतात ओव्हरचार्ज केला तर कंप्लेंट करू शकता. ओके, अजून गाडी नाही आली आहे, वाट बघतोय गाडीची. 2 पाण्याच्या बॉटल आहेत, ह्या आम्ही घेतल्यात 28 रुपयाला, म्हणजे 14 रुपयाला एक. मी त्याला पेमेंट केली 28 रुपये. तो मला थंब दाखवतो, बोलतो व्हेरी गुड. सो ट्रेन लावली आहे आणि येईल ट्रेन. आता 2 तास लेट झाली आहे ट्रेन. मंडळी सीट भेटली मला आणि गाडी खाली, आज पाडवा आहे ना त्याच्यामुळे. आणि सॉरी जरा बाहेरचं रेकॉर्ड नाही करू शकलो, कारण मी तिकीट काढत होतो रिटर्न येण्याचं माझं. सो ते तिकीट काढलं आहे मी. आणि हा जनरल कोच आहे उद्यानचा. मोस्टली एवढीच गर्दी असते का मला ठाऊक नाही आहे, परंतु आज पाडवा असल्यामुळे मला वाटते की गर्दी कमी. तशी पण आहे, बऱ्यापैकी भरली आहे गाडी. सो करूया प्रवास. 2 तास गाडी लेट झाली, बघू किती कव्हर करेल गाडी. बाकी तुम्हाला सांगा. पुढचा स्टॉप आहे इथं डायरेक्ट लोणावळा. कर्जतमध्ये थांबेल फक्त लोकोमोटिव्ह इंजिन लागण्यासाठी, घाट चढण्यासाठी. आणि मी वरच्या साईडला बसलो आणि ही बॅग ठेवली इकडे. आणि चार्जिंगचं सांगू इच्छो, एक प्लग इकडे भेटेल. बाकी नॉर्मल पंखे असतील गाडीमध्ये, जे जनरल कोचमध्ये जे असतं ते. 4:30चा टाईम होता गाडीचा, अक्कलकोट रोडचा. आता बघूया किती वाजता सोडेल आणि किती टाईम कव्हर करेल गाडी. सो ट्रेन आता पोचली आहे कल्याणला. ऑलमोस्ट 10 मिनटं कवर केले गाडीने. आणि मी तर बाहेर नाही जाऊ शकत, कारण इथूनच आहे बघा. कारण मग बाहेर गेलो तर सीटसाठी थोडी तुतू मेमे होईल, त्यासाठी आता 2 इंजिन्स लागतील गाडीच्या मागे घाट चढण्यासाठी. आणि मग ते लोणावळ्यामध्ये ड्रॉप केले जातील. आणि लोणावळ्यानंतर डायरेक्ट पुणे, एकदम पद्धतशीर. तुम्हाला सांगायचं विसरूनच गेलो, त्या साईडला आहे ना तो कंपार्टमेंट आहे ना क्लोज आहे. म्हणजे त्या साईडला नाही, बस एवढेच आहेत जो कंपार्टमेंट आहे. आणि ह्याच्यामध्येच एवढी नॉर्मल गर्दी आहे. पाण्याची बॉटल 14 रुपयाला आहे, बट आपल्याला इकडे भेटले तर 20 रुपये. आणि जर्नलच्या तिकीटवरती पण तुम्ही कंप्लेंट बुक करू शकता UTC नंबरवरती. हेच आपले कर्जतचे वडापाव, जे की एकदम गरम आहेत. एक इकडचं आणि एक इगतपुरीचं आहे. हे 2 वडापाव थोडे फेमस आहेत आणि चवदार पण लागतात मस्त, नाही का. ते ह्या साईडला रूट तसे मित्रमंडळी आहेत आपली इकडे कर्जतमध्ये राहणारी, पण इकडे येणं काही लवकर होत नाही. सो त्यामुळे कधी ट्रेनमध्ये आलो तर आपण या गोष्टीच एकदम पद्धतशीर होतात. येऊ शकतात. 30 रुपयाला 2. गेले 2-2.5 वर्ष झाले हेच रेट आहेत सध्या तरी. त्याच्यानंतरचं माहिती नाही आपल्याला. आता गॅस महाग वगैरे झाला आहे, मग वाढवतील नाही वाढवतील, पण सध्या तरी 15 रुपये आहे. गाडी बरोबर 2 तास लेट आहे आणि 12:30 झालेत आणि लोणावळा रेल्वे स्टेशन आलं. आता जर इथे गर्दी थोडी नॉर्मल झाली तर मग मी बाहेर जाईल आणि बाहेरून थोडं शूट करेन. बाहेरचं शूट करायला भेटतच नाही जनरल कोचमध्ये. आणि हे बघताय तुम्ही, काय काय प्रवासी आहे ते पण जास्त करून अक्कलकोटला चालले, कारण उद्या प्रकट दिवस आहे स्वामी समर्थांचा. पाणी पाणी नाव बाय नावच नाही विचारलं. सव्वेत. तुझं संकेत. शिक्षणाचे चालले, दोघं बसले होते मुंबईपासून आणि आता परीक्षेसाठी चालले. ऑल द बेस्ट. चला, पुणे आलं आहे. साधारणतः अर्धा तास गाडी कवर केली आहे आणि 2चा टाईम होता, 1:30 वाजलेत आता. हां, अर्धा तास गाडी कवर झाली आपली. आणि आता बघू पुण्यामध्ये कोणी, आता बघूया पुण्यामध्ये कोणी चढतं का आणि काय असेल गाडीचे. तर ट्रेन अशी खाली झाली आहे. आता किती वेळपर्यंत खाली राहील अशी माहीत नाही आपल्याला. आता बघा तुम्हाला गर्दी दाखवतो, फुल बाहेर गर्दी आहे. आता लोक चढतील असे धनाधन. आत्तापर्यंत कोच एकदम शांत होता, आता फुल कोचमध्ये भणभण चालू झाली आहे, कारण पुण्यामध्ये गाडी पूर्णपणे पॅक झाली आहे. ट्रेनमध्ये ट्रॅव्हल केलं आणि जर भेळ नाही खाल्ली तर मग काय उपयोग आहे तुमचा. हां, 20 रुपये. ट्रेनमध्ये वडापाव झाला, भेळ झाली, खात राहायचं काय ना काय. हे आहे जर्नलचं टॉयलेट आणि बराच काही आहे. चला बाहेर मुश्किलीने आलो इथपर्यंत.
जबरदस्ती क्यों कर रहे हो यार? क्यों कर रहा है? तुम जबरदस्ती कर रहे हो। इधर आओ, इधर आओ। आएगा ना, मैं उठ जाएगा। इधर बैठ जाना इधर। यार बड़ी बेकार आदमी है यार, समझाने की बात भी नहीं समझ रहे हो। इधर बैठो नहीं। हटो भाई, हटो। चुप कर यार, हे भाई चुप कर यार। ए भाई, मैं डेरी क्या बता रहे हो? मैं बोल रहा सोने के लिए बोल रहा। प्यार से बोल रहा, समझ में आ रहा। बोल रहा इधर 4 आदमी का बैठने का, 5वां छोड़ दे भाई। इधर 4 ही बैठे। नमस्कार मंडळी, हर हर महादेव. साधारणतः 8 तासाचा प्रवास कंप्लीट करून आणि ट्रेन साधारणतः 3 तास लेट झाली आहे गाडी आणि मी पोचलो अक्कलकोट रेल्वे स्टेशनला. टोटल 491 किलोमीटरचा प्रवास होता. ओके, आणि आता इथून बाहेर जाऊया. आतापर्यंत मी फक्त इकडे खर्च केलेत माझे 160 रुपये आणि हे बघताय 2.5 तास लेट झाली आहे गाडी आणि इकडचं सगळं वातावरण बिघडलेलं आहे. चला लगेच स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि तिथून तुम्हाला सांगतो की पुढे कसं जायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही हे जर्नलचे कोच होते. ओके, तर या जर्नलच्या कोचने मी आलो होतो. मुंबईपासून अक्कलकोटचं जे तिकीट आहे जर्नलचं ते साधारणतः 190 रुपये आणि जर कल्याणपासून बसता तर 160 रुपये. आणि ठाणे या गाडीचा हॉल्ट नाही आहे, दादर आहे. सो तुम्हाला जिथे ठाण्याहून कोणाला जर या गाडीला बोट करायचं आहे तर एक तर तुम्हाला दादरला जावं लागेल किंवा तुम्हाला कल्याणला यावं लागेल. सो भरपूर जणं उतरलेत आणि उद्या आहे प्रकट दिवस. सो इथून आता मंदिराला जायचं आहे. रेल्वे स्टेशनपासून मंदिराचं जे अंतर आहे ते सुमारे 13 किलोमीटर आहे आणि ते अंतर कवर करण्यासाठी इकडून टेम्पो चालतात. जे आपण जाणार आहे त्याच्यामधून त्याला डंपर पण बोलतात. तर त्याची तिकीट पडणार आहे पर पर्सन 50 रुपये. ते स्टेशनच्या बाहेरच जाईल. मागचे 2 जर्नल कोच आहेत, एक हा आणि एक हा. ओके, आणि गाडीचा बोर्ड आहे का नाही इकडे आता काय माहिती. आहे फोन करू नको. बाय बाय. सो हा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आहे. चेन्नई पण येते आणि उद्यान पण येते. ते इथेच थांबते. 2च गाड्या येतात फक्त मुंबईवरून. जर तुम्हाला गाडींचे तिकीट नाही भेटले तर तुम्हाला यायचं मग सोलापूरला आणि सोलापूरवरून मग तुम्ही बाय बस किंवा पॅसेंजर ट्रेन असेल त्याच्याने येऊ शकता अक्कलकोट रेल्वे स्टेशनला. आणि हा वे आहे रिटर्नचा, म्हणजे आपण जेव्हा उद्या संध्याकाळी लगेच जाणार आहे ज्या ट्रेनने जाणार आहे मी तुम्हाला ती ट्रेन पण सांगतो. सो ही सिग्नलसाठी थांबली असणार आणि इकडे कॅन्टीन वगैरे. आणि आता इथून जायचं आहे बाहेर त्याच्यासाठी टमटम पकडण्यासाठी. सर इकडे सगळीकडे चिमण्याचा चुचूवाट सुटला आहे. हे बघा, हे आहे अक्कलकोट रेल्वे स्टेशन. आता रिनिव्हेशन झालं ना, तिकडे एक मोठा बोर्ड होता. तिकडून जातील या फटफटी टमटम. सो बघूया किती रुपये बोलतात आणि जाऊया. अक्कलकोटचं रेल्वे स्टेशन उशिरा आला ना इकडचे इकडेच नाही भरपूर सगळेजणच भावले खातात, म्हणजे कोणत्या पण गोष्टीला. आता ते लोक डिमांड करतायत की एवढे पैसे तेवढे पैसे. हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे. सो आता जर बाहेरून जाऊन बघतो मी की बाहेरून भेटते का आपल्याला गाडी. उशिरा आलं तर असं काही ये सीन इकडे. उशिरा आलो आहे ना, उलट्या या लोकांना आज गाड्या जास्त सोडल्या पाहिजेत. कमी गाड्या सोडल्या, ठीक आहे बघूया. मी तर एकटाच आहे. नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे स्वामी महाराजांच्या घरात म्हणजेच अक्कलकोटला आपण आलो आहोत. आज तारीख आहे 19 मार्च, उद्या आहे 20 मार्च, स्वामी प्रकट दिवस. श्री स्वामी भक्तांना सर्वांना शुभेच्छा. तो हे बघताय, हे आहे स्वामींचं घर आणि इकडे सगळे आहे आणि इथे तुम्हाला सोडले जातात. आणि आता बॅरिकेड वगैरे लावलेत कारण गर्दी भरपूर आहे. तर सर्वात आधी मी स्टेजचं बघतो आणि तुम्हा सर्वांना हो झाली पीस. मी सर्वात आधी स्टेजचं बघतो. मी आलो आहे अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या एकदम जवळ. इकडे आहे यात्री निवास. इथं पहिले बघतो माझं राहण्याचं काय सोय होते. आणि हे प्रसादम इथे नंतर लाईन लावावं लागते खूप मोठी. आणि हे इथं कॉरिडॉर बनत आहे भव्य दिव्य, त्याला खूप टाईम जाईल अजून. हे भक्त निवास आहे बरं का, हे पहिलं आहे. तशी ते जागोजागी खूप सारे भक्त निवास आहेत. ओके फाईन. तर इकडे काउंटर आहे, पलीकडे विचारपूस करतो मग तुम्हाला सर्वांना भेटतो. मिळाला आहे 250 रुपयामध्ये बेड. ओके, आणि व्यवस्था बोलू ना, व्यवस्था एकदम शून्य आहे. ॲक्च्युली विषय काय आहे ना की आज उद्या प्रकट दिन आहे तर माहिती आहे गर्दी जास्त होणार आहे. तर 2-3 काउंटर ठेवायचे. आता अर्ध्या तासानंतर हा धक्काबुक्की करून भेटला आहे, हरकत नाही आहे.
सो मी जातो आता 13 नंबरमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. ह्याच्या आधी पण मी आलतो तर मी इकडेच थांबलो. एकट्याला परवडतं इकडे. बाकी उद्या सगळं एक स्पेशल वेगळा ब्लॉग बनवेल ज्याच्यामध्ये इकडचे सर्व भक्तनिवास मी कव्हर करेल तुमच्यासाठी जर तुम्ही येत आहेत तर. ओके. सो मी आता जातो 13 वरती. H13 दिलं आहे मला आणि 250 रुपयाची पावती आहे जी की इकडची गव्हर्नमेंट. चला करूया आराम आज आणि सकाळी करूया दर्शन श्री स्वामी समर्थ. फ्लोअरला आलात 13 इकडे लागेल. हे आहे 13. चला. हॉल 13मध्ये जो आपल्याला बेड दिला तो आहे 244 256. तर अशा पद्धतीने बेड भेटेल. गादी हॉल म्हणतात त्याला. ओके. सो बाथरूम आतमध्ये असेल. कुठे 244 41 42 हा एक 44. अरे पंखाच नाही. ठीक आहे भाई. सो हा दिला आहे बेड. ओके. लॉकरसुद्धा आहे. योगायोगाने आपण टाळा पण आणलेला आहे. सो टेन्शन नाही त्या गोष्टीचं. चला बाकीच्या गोष्टी उद्या कंटिन्यू करतो. आता खूप थकलो आहे. जी लाईन बघतायत ना ही लाईन प्रसादाची आहे आणि ही लावावी लागते. आणि हे जे भक्तनिवास आहे त्या भक्तनिवासामधून ही वाट निघते. सो लेडीजची वेगळी आणि जेंट्सची वेगळी आहे. ज्यावेळेस तुम्ही मुंबईवरून याल ना तर एक रात्र इथे राहून जा. खूप सुंदर आणि खूप छान वाटेल. नाहीतर चेन्नई तर आहेच. रात्री बसा, सकाळी या दर्शन करा, परत रात्री बसा आणि परत रिटर्न जा. आणि प्रसादम रात्री 11पर्यंत चालू आहे. बघा इथून मार्ग आहे दर्शनाला जाण्यासाठी. तो आत्ता चालू ठेवला. उद्या सकाळी बंद होईल. सो तिथून त्या साईडून मार्ग दिलेला आहे. आणि हे बाकीचे हॉटेल आहेत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोलले तुम्हाला बघा इथून बंद केलं आहे. सो तिकडून सगळं फिरून जावं लागेल लास्ट इयर सारखं. सो हा डोर आहे ना फक्त आजच्या दिवसासाठी बंद केलेला आहे. म्हणजे प्रकट दिना दिवशी बाकीकडे तुम्ही तुमचे चप्पल ठेवू शकता. आणि आपण असं जाऊया आता फिरून. एवढी काही गर्दी आता नाही आहे. मंदिराच्या बाजूला देखील जर AC नॉन AC रूम हवे असतील तर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो इथे पण आपण हॉटेल घेऊ शकता. हे महाराजांचा प्रवेशद्वार आणि त्याच्या समोर इकडे राहण्याचे हॉटेलसुद्धा आहेत. ओके. सो चला सकाळी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असेल. हे आत्ता बनवले. पूर्वी नव्हतं आहे. पूर्वी डायरेक्ट लाईन होती पण आता बरं केलं आहे ते. फिरून जावं लागेल आतमध्ये. गर्दी आहे तशी बघायला गेली तर प्रमाणामध्ये. स्वामींची पालखी आणि स्वामींचं डिजिटल दर्शन जे की TV वरून होत आहे. आणि ती स्वामींची पालखी आहे. दर्शन श्री स्वामी समर्थ. तर ही जी लाईन आहे ही अन्नक्षेत्राची आहे. आणि रात्रीचे वाजले 9:30. 11पर्यंत चालू असतं टाईम आहे अन्नक्षेत्राचा. आणि माझं दर्शन साठी गेलो होतो पण गेट क्लोज झालते. 10 का 10:30ला खुलणार आहेत. त्यामुळे मी आजच इकडे, कारण उद्याची रात्र मी इकडे नसेल ना. उद्या दर्शन करून मी जाईल आणि इकडून असं आतमध्ये जायचं आहे. पार मी गोल फिरून आलो होतो तिकडून. सो आता या लाईनीमध्ये उभा आहे आणि बघूया किती वेळेत होईल. मी दाखवतो तुम्हाला. आतमध्ये आलो आहे आपण आणि इथून आता प्लेट घ्यायची. प्लेट अगोदर घ्यायची इथून आणि मग इथून ग्लास आणि मग लाईनीत उभे राहायचे. ग्लास वाटी घेतली आहे आणि आता लाईनीत उभा एकदम सरळ. हे आहे अन्नक्षेत्राचा प्रसाद. चपाती, भाजी, डाळ, भात, शिरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हा पूर्ण इकडचा हॉल परिसर. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या दिवशी मला स्वामींचा प्रसाद खायला भेटतोय. आणखीन काय हवं आहे तर हा आहे हॉल पूर्ण जेवणाचा अन्नक्षेत्र. सो हे सगळं अन्नक्षेत्र आहे. कोणाच एकदा बघा व्यवस्थित. स्वामींची पालखी. जेव्हा अन्नक्षेत्राच्या एक्झिटला म्हणजे बाहेर येता सो इकडे आहे देणगी क्षेत्र. जर आपल्याला काही देणगी द्यायची आहे तर इकडे आपण देऊ शकता. ऑनलाईन पण चालते पण तुम्ही कॅशसुद्धा देऊ शकता. हा एक्झिट आहे. इथून एंट्री नाही तर फक्त VIP लोक येतील. आणि हे आपले महाराज आहेत इकडे. सो सकाळी दर्शन करूया आता.